महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा सेना यांची झालेली युती ही राजकीय अस्तित्वाची मजबुरी आहे का ती खरोखर झालेली मराठी माणसाच्या हितासाठीची युती आहे? अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मुद्दा आणि विषय तुम्हाला कळलेलाच आहे. नुकतीच घोषित झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा सेना यांची युती. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे दोन भावंड एकत्र आलेल्याची बातमी, दोन कुटुंब एकत्र आलेल्याची, आणि त्यामुळे बहुतांश मराठी माणूस सुखावलेला आहे हे निर्विवादपणे मान्य करावंच लागेल. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असणारा एक हळुवार कोपरा मनातला हा इथे मान्य करावाच लागेल, आणि त्यामुळेच बहुतांश मराठी माणसाला याच्याबद्दल आनंद झालेलाच आहे. पण राजकीय गणितं, निवडणुकीची गणितं, राजकारण हे वेगळं असतं. त्यामुळे त्याच्याकडे केवळ भावना म्हणून पाहता येत नाही, एका वेगळ्या दृष्टिकोनातनं, एका वेगळ्या नजरेतनं बघावं लागतं. त्यामुळे अनेक मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत. काय आहेत हे मुद्दे? का आली आहेत ही दोन पक्ष एकत्र? राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून आलेली आहेत का? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये, म्हणजे प्रामुख्याने गेल्या 3-4 वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली मतं, थोडंसं हार्श वाटेल पण त्यांचं झालेलं पानिपत, आणि उभाठा सेनेबद्दल त्यांना मिळालेली मतं आणि त्यांच्या घसरणीचा आलेख, यामुळे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न या दोन पक्षांना, या दोन भावंडांना एकत्र घेऊन आला आहे का? आणि हे बोलण्याचं, असं सांगण्याचं कारण काय आहे तर 20 वर्षापूर्वी एकाच राजकीय घराण्यातले हे दोन प्रवाह वेगवेगळे झाले, आणि तेव्हा माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असं म्हणत राजसाहेबांनी त्यांचं गाजलेलं, अक्षरशः ज्याला म्हणता येईल की अजरामर झालेलं वाक्य आजही आपल्याला आठवतं आहे. त्याच्यानंतर दोन्ही पक्षांनी, दोन्ही भावंडांनी केलेली एकमेकांवरची टीका, चिकन सूप ते तेलकट वडे, आणि संपलेल्या पक्षाबद्दल आम्ही बोलत नाही अशी केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरची अत्यंत घृणास्पद टीका, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकत्र आलेले हे दोन पक्ष, ही दोन भावंड. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आणि माझ्यासारख्या अनेक यूट्यूबर्सनी केलेले याच विषयावरचे व्हिडिओ आहेत. हिंदुत्वाचा धरसोड केलेला मुद्दा गेल्या काही वर्षातला उभाठा सेनेचा, हनुमान चालिसाला केलेला विरोध, मुस्लिमांचं केलेलं लांगुल चालन, वक्फ बोर्डाच्या नियमांना केलेला, त्या कायद्याला केलेला विरोध, आणि अगदी काल परवाची घटना, उभाठा सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेली एका पत्रावरची सही, हे अनेक मुद्दे गाजलेले आहेत. या अनेक मुद्द्यांवरती बोललं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचा घेतलेला एक प्रकारचा निर्विवादपणे आणि प्रखरपणे मांडलेला कैवार, मशिदीवरचे भोंगे, या संदर्भात हे दोन्ही पक्ष आणि हे दोन्ही कार्यकर्ते आणि मतदार एकमेकांना प्रश्न विचारणारच आहेत. हनुमान चालिसाला केलेला विरोध, भगवी शाल पांघरून हिंदू जननायक म्हणून आपली प्रतिमा उभी करणाऱ्या राज ठाकरेंना चालणार आहे का? आणि मशिदीवरचे भोंगे उतरवणारे लावणारी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, प्रामुख्याने राज ठाकरे यांची, उभाठा सेनेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चालणार आहे का? याबाबतचे प्रश्न निर्माण होणार आहेत. का केवळ महापालिकेच्या आलेल्या निवडणुका, प्रामुख्याने 80,000 कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक, यासाठी ज्याला म्हणता येईल की मिनिमम प्रोग्राम, त्याच्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत का? त्या एका मुद्द्यावरती हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत का? असे प्रश्न निश्चितपणे विचारले जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहरी प्रभाव हा कित्येक पट जास्त आहे हे मान्य करावंच लागेल. अर्थात हा प्रभाव निवडणुकांच्या राजकारणांमध्ये दिसत नाही, हे गेल्या अनेक वर्षातली आकडेवारी सांगते, आणि राजकारणामध्ये आकडेवारीच बोलत असते.
आणि त्यामुळेच मी जे नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बोलत असतो की आकडे महत्त्वाचे ठरत असतात आणि ते आकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव आणखीन निवडणुकींच्या राजकारणामधलं गणित याचा जी एक दरी आहे ती स्पष्ट करत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्विच ऑन स्विच ऑफ भूमिका, कधीतरी एकला चलोरीची भूमिका, त्यांची धरसोड वृत्ती ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बॅकफूटवर नेत असते का? त्याचप्रमाणे फुटलेला पक्ष, गेलेलं चिन्ह, जुनी शिवसेना राहिली नाही म्हणून संपलेला पक्ष असं ज्यांना हिणवलं गेलं त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, त्याच राज ठाकरेंना आता आपल्या बरोबरीने घेण्याची गरज केवळ सर्वायवल पॉलिटिक्स म्हणून उभाटा सेनेला निर्माण झाली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देखील मतदार विचारतील, त्यांना उभाटा सेनेला द्यावंच लागणार आहे. मराठी मतदारांचं एकत्रीकरण हे या निमित्ताने होणार आहे, पण एकत्रीकरण झालेलं वोट ट्रान्सफरमध्ये दिसणार आहे का? वोट ट्रान्सफर त्या पद्धतीने होणार आहे का? हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. याचं कारण काय आहे? लीडरशिपचे क्लॅशेस, दोन्ही नेत्यांचा असलेला इगो आणि डायरेक्शनचं मिसमॅच, या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे हे 2 पक्ष युती म्हणून घोषणा केल्यानंतर एकत्र आलेले आहेत. पण कार्यकर्ते एकत्र येणार आहेत का? पदाधिकारी एकत्र येणार आहेत का? हे 16 तारखेलाच आपल्याला कळेल, निकालानंतरच आपल्याला कळणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकणारी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून या युतीकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि बघितलं गेलं पाहिजे म्हणण्यापेक्षा 16 तारखेला येणारे निकाल ते सिद्ध करून दाखवणार आहेत की खरोखर राजकीय पटलावरती उलथापालथ करणारी ही घटना ठरू शकणार आहे का? याचं कारण मतदार केवळ भावनांवरती मतदान करेल का? तर गेल्या काही निवडणुकांमध्ये ते तसं होत नाही, हे आकडेवारीवरून सिद्ध झालेलं आहे. मतदार परफॉर्मन्स बघणार, मतदार विचारणार की मेट्रोची कामं कोणी रखडवली होती, स्थगिती सरकार म्हणून कोण या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध पावलं होतं, अनेक महत्त्वाची प्रोजेक्ट्स कोणी बंद केली होती. पण राज ठाकरे हे एक विजन असणारे नेते आहेत, त्यामुळे या महापालिकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष कुठला अजेंडा घेऊन जनतेसमोर येणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. स्वबळावर लढणं दोघांना कठीण आहे हे दोन्ही पक्षांनी आणि दोन्ही नेत्यांनी ओळखलंच होतं, त्यामुळे ते एकत्र आलेत हे सांगायला माझ्यासारख्या यूट्यूबरची अजिबात गरज नाही आहे. पण मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय, मुंबई वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असा मुलामा या युतीला दिला गेलेला आहे. मग 20 वर्ष जेव्हा 2 पक्ष एकमेकांपासून विभक्त होते, विरोधात होते, त्या 20 वर्षात मराठी माणूस आणि मराठी भाषा या मुंबईमध्ये सुखनैव राहत होती का? याचं उत्तर देखील मतदार विचारतीलच. त्याचं उत्तर देखील या दोन्ही पक्षांना द्यावंच लागेल. मराठी मतांचा बूस्टर उभाटा सेनेला राज ठाकरे यांच्यामुळे निर्विवादपणे मिळणार आहे आणि उभाटा सेनेबरोबर गेल्यामुळे पुन्हा एकदा एक पॉलिटिकल रिलिव्हन्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील मिळणार आहे, हे देखील इथे मान्य करावंच लागेल. त्यामुळे मुंबई, ठाणे, KDMC, नवी मुंबई आणि नाशिक या प्रमुख 5 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये काय घडतं हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल आणि तिथेच ही युती भविष्य काळात देखील कायम राहील का हे देखील सिद्ध होणार आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ याच महत्त्वाच्या मुद्द्यांपर्यंत होता, त्याचपर्यंत तो मी मुद्दामून ठेवलेला आहे. याच्यानंतर याच विषयांवरती आणखीन व्हिडिओज येत राहतील. तुम्हाला या युतीबद्दल काय वाटतं? मराठी माणसांचं एकत्रीकरण मराठी मतदानामध्ये दिसणार आहे का? एकगठ्ठा मराठी मतदानामध्ये दिसणार आहे का? ही युती कायम राहावी अशी तुम्हा आम्हा सर्वांची जरी इच्छा असली, मराठी माणसाची बहुतांश इच्छा असली तरी ती तशी राहील का? याबद्दलचे कमेंट्स मी तुमच्याकडनं अपेक्षित करतो. हे कमेंट तुम्ही मला नक्की द्या. तुम्हाला काय वाटतं? 16 तारखेला येणारा निकाल या 2 भावंडांच्या, या 2 पक्षांच्या
राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्या एकत्र येण्यामुळे कितपत बदललेला असेल ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.